न्यूज मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। आरग जिल्हा परिषद गटात सामान्य कुटुंबातील लेकीचा संघर्षमय प्रवास। सौ प्राजक्ता प्रशांत चौगुले ठरल्या जनतेची पसंती। आरग जिल्हा परिषद गटामध्ये सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। या गटामध्ये सामान्य कुटुंबातून आलेल्या सौ प्राजक्ता प्रशांत चौगुले यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून त्या नागरिकांची पहिली पसंती ठरत आहेत। सौ प्राजक्ता चौगुले या कोणत्याही राजकीय घराण्याचा वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील लेक आहेत। मात्र त्यांचा प्रामाणिकपणा, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि संघर्षमय वाटचालीमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे। घराघरात जाऊन संवाद साधणे, नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी केलेली धडपड यामुळे त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे। आरग गटात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करत असून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याची रणनीती यशस्वी ठरत आहे। महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये सौ प्राजक्ता चौगुले यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे। नमस्कार, माझं नाव प्राजक्ता प्रशांत चौगुले आणि मी आरग जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार आहे आणि माझं चिन्ह हात आहे। आज मी आरगमध्ये प्रचार करत असताना 5 नंबर वॉर्डमध्ये नाईक वस्ती आणि पवारवाडी वस्ती इथं प्रचार केला। तिथं अनेक ठिकाणी लोक मला भरपूर नाराज दिसले, कारण इथं रस्त्याचा इतका प्रॉब्लेम आहे की रस्ता अजिबात चांगला नाही आहे। 2 व्हीलर गाड्यासुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाहीत। त्याचप्रमाणे पाण्याचा देखील इथं प्रॉब्लेम आहे आणि आजी आजोबा असतील ते भरपूर नाराज आहेत। आम्हाला तिथं जाताना अगदी बोलवत बघत सुद्धा नाहीत आमच्याकडं। तुम्ही येता, आम्हाला मतदान मागता, घेता आणि जाता, आमच्याकडे बघत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथं अनेक मुलांचं शैक्षणिक सुविधा इथं व्यवस्थित नाही आहेत। इथं 25-25 वर्ष ह्या वार्डात सदस्य असणाऱ्या माणसांनी काही केलेलं नाही आहे। त्याच्यामुळं इथल्या लोकांनी मला जर निवडून दिलं, चांगल्या मताधिक्यानं मला इथं जर निवडून दिलं तर खरोखर सांगते, इथल्या वार्डाचा विकास मी नक्की करेन। इथला रस्त्याचा प्रश्न मी सोडवेन, इथला पाण्याचा प्रश्न मी सोडवेन, इथं शैक्षणिक सुविधासुद्धा मी प्रबळ करेन, अशी मी खात्री देते।